नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. आज तुम्ही म्हणत असाल ब्लॉग नाही टाकला. पहिल्यांदा तुमच्या सर्वांची माफी मागतो, कारण नाही का आपल्या आजोबांच्या गोळ्या संपल्या होत्या. त्या गोळ्या आणण्यासाठी मी नगरला गेलो होतो. उन्हात भरपूर गेलो होतो, काहीच काम नाही केलं, फक्त गेलो आणि गोळ्या घेऊन आलो. आणि काल मी जो ब्लॉग शूट नाही केला त्याची कमी आज मी पूर्णपणे भरून काढतो, कारण आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन चाललेलो आहे. तर आता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि मी तुम्हाला घेऊन चाललोय डायरेक्ट आज शेतामध्ये. आणि शेतामध्ये उन्हाळ्यामध्ये आंबे वगैरे खायची एवढी मजा असते. आणि माझ्यासोबत माझा मित्र आहे, आर्मीमधून सुट्टीमध्ये आला आहे, रवी मेजर. तर आज एवढी मज्जा करू आणि मी तुम्हाला दाखवतो की डाळिंबाचा बाग वगैरे कसा असतो, काय तिथं मी सर्व भरपूर झाडं वगैरे येतात ते पण दाखवतो. आणि मला जेवढं सामान तुम्हाला सांगायला त्या झाडांची माहिती वगैरे कशापासून काय होतं ते पण मी तुम्हाला दाखवतो. त्याचबरोबर नाही का सर्वांचं बालपण पण मी आठवून देतो आज, की आपण पण लहानपणी नाही का असे आंबे वगैरे खायचो. उन्हाळ्याचे दिवस असायचे, तुम्ही पण गावाला कधीतरी खाल्ले असतील. मी आज तुम्हाला ते सर्व नाही का आठवणी, मी पण खाल्लेले आहे लहानपणी आंबे वगैरे खाल्ले, एवढी मजा यायची, मित्रांसोबत जायचं होते. तर आज मी परत तुम्हाला तेच एक दिवस दाखवतो आणि मी तुम्हाला आंबे वगैरे दाखवतो. आपल्याला कैऱ्या आणायचे आहेत आजीसाठी, तर लगेच आता निघू आणि तुम्हाला कैऱ्या वगैरे पण दाखवतो. आणि गावचे ओरिजिनल आंबे कशा प्रकारे असतात ते तुम्हाला दाखवतो आज. चला आता चाललोय. भरपूर दिवसात तुमची पण इच्छा होती की शेतातलं बघायचं आहे, आणि आता मी तुम्हाला दाखवतो शेत. मेजरनी गाडी घेतली बघा, अजून गुलाल पण नाही गेलाय, अजून गुलाल तसं. ओमब्रेकर महाराज आश्रम गावचं. अमोलचा बाग आहे, डाळिंबाचा बाग आहे. हे बघा गाई. या डाळिंबाला या प्रकारे पाणी देत बरं का. हे बघा असं ठिबक असतं, म्हणजे याने काय होतं पाण्याची बचत होते. अमोलचा बाग आहे माझ्या मित्राचा. आणि फवाऱ्याला वगैरे मशीन कसं असतं ते पण दाखवतो मला. हे बघा हे असं फवाऱ्याचं मशीन असतं. हा पाईप नाही का फवारायचा आहे, याचं साईडचं नौचल कुठे माहीत नाही. आता हे बघा ही गन असते पुढची, याला अटॅच, हा पाईप नाही का याला अटॅच करायचं येतं आणि याने फवारायचं असतं बाग पूर्ण असं. गाईज तुम्ही कधी आवडत झाड जर बघितलं नसेल ना तर हे बघून घ्या. हे बघा या प्रकारे असतं. आणि याच्यापासून नाही का आपण नाही का टूथपेस्ट पण बनवू शकतो बरं का, दात घासायची. याच्यात नाही का मीठ आणि हे भाजून जर बनवले ना गावठी एक नंबर नाही का टूथपेस्ट बनते याच्यापासून. हे पाहिल्याची अशी आपल्या आजीला जमती. मी एका दिवशी दाखवतो. बघा मेजरने आंबा पाडला आहे. हे बघा ओरिजिनल आंबा पाडला आंबा. हे आंब्याचं झाड, सगळे आंबे आले ते. आणि आता उन्हाळा आहे ना, पिकू राहिले तर सगळे आंबे पिकलेत. याच्याहीपेक्षा नाही का जास्त दाट आंबे असले झाड दाखवतो तुम्हाला. बघा मेजर चढून राहिलं बरं का. फौजी आहे, त्याला काही टेन्शन नाही, कुठं पण चढतो फास्टमध्ये. किती वजन आहे तरी पण एकदम फास्ट चढलं पा. ट्रेनिंग दिलेली यांना. गेला झाडावरती. हे बघू शकता इकडून पूर्ण नाही का, हे बघा सगळे आंबे आहेत, अख्खे एवढे आंबे आले आहेत. आणि हा नाही का म्हणजे केशर वगैरे असल्यातला काही भाग नाही, हा नाही का गावरान आंबे आहेत. आणि एवढी भारी टेस्ट आहे याची, एक नंबर, एकदम गोड आहे. हे बघा सगळे आंबे आहेत अख्खे. मेजरवरती गेला आहे, आंबे काढतोय. एकदम थंड हवा सुटली आहे आणि मेजरवरती गेला आहे, आंबे काढतोय. नको रे बाबा पडू. किती फाटचं चढतोय ना. आम्हाला जरी जायचं म्हणलं तर भीती वाटत. त्याला ट्रेनिंग आहे, म्हणजे त्यांना नाही का असे जंगल कॅम्पिंग वगैरे असतं ना, असं लपून बसतात ते. हां 10-15 काढ झाल्या. सगळे आंबे हे इकडच्या साईडने पण सगळे आंबे, एवढे पूर्ण आंबे येतात. आणि काही आंब्याला नाही का लई कमी येत असतात, आणि ह्या आंब्याला जास्त आंबे आलेले आहेत. हे बघा तोडू राहिले आंबे, ते जुगाड करत आहे. जपून काढ, नाही तर जाऊन दे, एवढं काय नाही. नको नको जाऊ पुढं जास्त. खालत्याच काढू आपण बस. तुम्ही भरपूर दिवसापासून म्हणत होते की नाही लोणचं बघायचं आहे आपल्या आजीच्या हातचं. तर आता या कैऱ्यापासून नाही का लोणचं बनवलं आपली आजी, म्हणून कैऱ्या घ्यायला आलो तुम्ही जर. मी हे वरतून टाकताय कैऱ्या. हां एवढे झाले आता. पडले असते
सगळे आंबेच पडले, सगळे पाड पडले. हे आपल्याला काय लागते पण सगळे आंबेच पडले. डोक्यात पडन, सगळे आंबे पडले, अख्खे आंबे पडले. हे दबते ते बघा, फुटला घेऊ आले. आंबे काढले सगळे, आता जपून या. नको पाहायला तर गेला दमन या. बाजले पार्टी करू आपण संध्याकाळी. हा सगळे आंब्याचे ते अख्खे आंबे. हे आंबा नाही, कोण आंबा सगळे आंबे फ्रेश आंबा आहे. खाण्यासाठी एकदम क्वालिटी. अजून लई वर सगळे अजून आंब्याचे अख्खे. हे बघा असं याच्या रुची काढावं लागतो बरं घ्यायचा, नाही तर तोंडाला होतो तो. आता बघा खाऊन दाखवतो बघ किती लाल आहे. घरचा आंबा आहे आपला, घरचा बिगर औषधाचा बिलकुल. एक नंबर क्वालिटी. खरं गावचं ते गावचं आणि ओरिजिनल ते ओरिजिनलच असतं बरं का. खरंच एवढं बघा, हे एकदम ओरिजिनल. कलर वगैरे टाकून पिकवलेलं नाही. तुमच्या देखता नाही का झाडाचा तोडला एवढा लाल एकदम. एक नंबर आहे बघा. आज भरपूर दिवसात आंबे खाऊ राहिले. पहिली लहानपणी असं खायला जायचो आम्ही. आज मेजरमुळे आलं इकडे आम्ही आंबे खायला. एवढं गोड आहे ना, एकदम भारी. काय जेवढे आंबे खाल्ले बघा, सगळं तोंडन त्यानं भरलेलं आहे. आणि कैऱ्या नाही काहीच नव्हतं इथं, नाही का हिरवं कापड पडलेलं होतं शेतामध्ये, तेच घेतलं त्यांनी. त्यात कैऱ्या आणल्यात. इकडचं एवढा आंबा गोड आहे ना, सगळं पाडू पाडू. हे बघा हे काठी आणली होती, या काठीने सगळ्या कैऱ्या पाडल्या. हे बघा किती गोड आंबे होते बघा असे. निम्मे खाल्ले, निम्मे टाकून दिले. ते मागून मागून सरतच नव्हते. मेजरने पायपाने तिने पाडले. त्याला गावची मज्जा म्हणतो. खरंच मज्जा आली असं. भरपूर दिवसातून नाही का तुम्हाला थोडं काहीतरी वेगळं बघायला भेटलं असं. आणि हे बघा आवळ्याचा पाला. मी एक दिवस घेऊन जाईन आणि आजीला नाही का तुम्हाला दंतमंजनाचे कसे बनवते ते दाखवायला लावतो. लय भारी बनवतात. चला आता घरी जाऊ. हे शेतातलं घर अमोलचं. चल चल. गाई ही गावरान गाई बरं का. ही जर्सी गाई, ही गावरान गाई. हो इथं पण आंबा पाडू राहिला. पाडलाच. गाईज फायनली मी कैऱ्या घेऊन आलो आपल्या आजीसाठी. आता हे बघा कैऱ्या किती आणल्यात मी. काही घ्यायलाच नव्हतं तर म्हणून मी हिरवं कापड्यामध्ये नाही का तिथून गोळा करून घेतला. आणि जाताना नाही का पिशवी घ्यायचंच विसरून गेलो होतो. सगळ्या सांडू राहिले आहे बघा. आता पडल्या नाही पाहिजे बरं का. पडायला लागल्या सगळ्या. घामाला घे. हे पाय पडली पडली पडली. मग एवढ्या कैऱ्या आणल्या. कुठून आणलं? लोणच्यासाठी अमोलचे त्यांच्यातून. कोणता अमोल? आपला खाल्ला माटा काढला. त्यात आंबे पण आहेत बरं का बाई. काही खाऊन बघा, एवढा भारी आंबा लागतो ना, लय भारी. खाऊन बघ तू, चव सांग. गोड आहे ना. अवघड आहे. रातची जर अशी उठली ना, मी पाणी प्यायला जर उठलो ना भाऊ, डायरेक्ट पाणी प्यायचं तिथंच पाणी पिऊ मरून बसन. खरंच तू दिसते तशी भाऊ बाई. आज ब्या वाटत आहे सकाळपासून. काय दुखत आहे? जाय दवाखान्यात. हात पाय आता बाई वयाने दुखणारच येतं. चल ना दवाखान्यात जाऊ मग. आंबट नाही भाऊ, लय गोड आहे. गोड आहे ना. बघा जर आंबट असते ना, आपल्या आजीने खाल्ला नसता. लय गोड आहे आंबा. किती काय येते एकाहत्तर ती म्हणा. काही आम्हाला विचारतो मी. 100 दी म्हणा आम्हाला. देईन ते. 3 आंबे आहेत ह्या आंब्याच्या. हां गोड आहे ना आंबा, लय भारी ना खायला. इकडं पाडलं आहे माझ्या कोण्या. एक तर पाड पाडलं हे बघा. दप्तर का आज जेवलं आवडीन खाईन बाई. ह्यो पाडले भारी. ह्यो खाऊन पाय बघा. आजीने सगळा आंबा खाल्ला. देखी बाई हो, गावरान आंबा आहे, वर जर आहे. या खायला जात नाही पण खाते तशी. चव भारी पण. आणि हे आंबे फवारलेले वगैरे काहीच नाही का. केशर वगैरे काहीच नाही. गावरान आंबा आहे आणि टेस्ट एवढी भारी आहे ना.
तुम्ही आजीकडे बघून समजू शकता. हे बघा, आंबट जर असेल ना तोंडात पण नसता घातला तो. मी 5 ते 6 आंबे खाल्ले आहेत मेजरचे त्यांच्या नादाने. एवढे भारी लागले ना आंबे, एक नंबर. हो, आपले बाईचं मनच आवरण आता. आणि एक गोष्ट आजीने त्यांनी एकदम कायमची संपून टाकली. हे बघा, मिरच्याने ते सगळं काढून टाकलं इथलं. वाळून गेलं होतं, पाणी नव्हतं आणि त्यांचं वय झालं होतं. आजीने नाही का जून महिन्यामध्ये मिरची लागलेली. स्टार्टिंगला जेव्हा पाऊस आला होता ना त्यावेळेस मिरच्या लावल्या होत्या आणि ते सगळं काढून टाकलं. वांगी पण उपटून टाकले आज, सगळीकडे उपटून इकडे टाकून दिल्यात. मोकळं झालं. आता काय करते, पाऊस पडायच्या पहिले नाही की हा एवढाच लास्ट महिना राहिला आहे. ट्रॅक्टर वगैरे आणून नांगरून वगैरे घेते आणि पाऊस पडला की 1-2 पाऊस पडले का लगेच पेरून देते बाजरी वगैरे काहीतरी. मग एवढं भारी वाटतं ना वातावरण, एकदम हिरो आणि पाठीमागं सगळं नाही का एकदम भारी. आत्ता बघा ना किती भारी वातावरण आहे. पण हिरवं जर झालं ना लई मजा येते गावाला. खरंच गावाला एक गोष्ट कमी असते, पैसे कमी असतात पण आनंद आणि सगळ्या गोष्टी एकदम नॅचरल वातावरण वगैरे. लाईफ चांगली गावची. पैसा नाही पण सुखी जेवण भरपूर आहे. बरं का, आपल्या आजीने खाल्ले आंबे. कवर खाय तुला जेव्हा खायचं. आज आपल्या आजी घरामध्ये भाकरं तापू राहिली. आज चूल नाही पेटवली बाहेर. आभाळ आला म्हणून का? काय काम केलं? आवाज नाही का ना तो आता? सारून काढ, वांग्या उपासून भाकरी काढून. हां, तसंच झाले आज. दमली होय. भाकरी ताप राहिली तर आज एवढी भारी हवा सुटली आहे बघा. सगळे झाडं हलू राहिले आहेत आणि आपले आजोबा बघा एकदम मस्त हवा घेत बसले. तर घरमध्ये घरात भारी आज लई भारी वाटतंय. एकदम भारी हवा सुटली आहे बघा. झाडं हलत येतं, एकदम मोकळी हवा आहे. गार हवा सुटली गार. आपली आजी तर घरामध्ये स्वयंपाक बनवून राहिली. आपलं नाना बघा बसले. टकलं करू नाना मी तुमचं? हा टाकलं करू का? निवांत बसलेत बाहेर. आपल्या आजीने नाही का मस्त जेवण बनवलंय आणि दोघं पण जेवले तर झोपले पण. बरं का, मी एडिटिंग करत होतो, अजून बाकी आहे थोडी एडिटिंग करतो आणि जेवण वगैरे करून आपला ब्लॉग आज छोटा झाला आहे पण चांगला झाला आहे. थोडा नाही का शेतावणला झाला आहे. लोणच्यासाठी नाही का कायऱ्या पण घेऊन आलो आहे. आपली आजी त्याच्यापासून एकदम मस्त रेसिपी करून दाखवाल. मी लवकर तुम्हाला दाखवतो. आज आपली आजी थोडी थकलेली होती त्याच्यामुळे रेसिपीसुद्धा शूट नाही केली. आज काहीच नाही केलं, फक्त आज आपला आवड एक छोटा ब्लॉग झाला आहे. कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. तर उद्याचा ब्लॉग व्हायला मिस नका करू. उद्या लवकरच भेटू आणि उद्या मी काहीतरी नवीन आणतो तुमच्यासाठी. तर भेटू उद्या लवकरच. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर.